तर मातंग समाजासाठी आरटी स्थापन करण्याला रिपब्लिकन स्टुडंट युनियनने विरोध केलेला आहे। आरटी फोडून आरटी स्थापन करणं हा राज्य सरकारचा जातीय अजेंडा आहे असा आरोप करण्यात आलेला आहे। अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेला आहे। संवैधानिक अनुसूचित जाती समूहांना आरक्षण आणि सवलती मग अनुसूचित जातींना का विभागता असा सवाल केलेला आहे। रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे अमोल वेटम यांनी ही कडवट टीका सरकारवरच्या निर्णयावरती केली आहे। तर रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे अमोल वेटम सध्या फोन लाईन वरनं आपल्या सोबत आहेत, ते त्यांची भूमिका मांडतील। अर्थातच वेटम, तुम्ही कसं बघता या भूमिकेकडे? मातंग समाजासाठी आरटी स्थापन करण्याला रिपब्लिकन स्टुडंट युनियनने विरोध केलेला आहे। आरटी फोडून आरटी स्थापन करणं हा राज्य सरकारचा जातीय अजेंडा आहे असं मत रिपब्लिकन स्टुडंट युनियनने मांडलेलं आहे। तशी भूमिका रिपब्लिकन स्टुडंट युनियनकडून मांडण्यात आलेली आहे। त्यामुळे अर्थातच आता राज्य सरकारचा हा निर्णय वादात सापडतो का हे आपल्याला पाहावं लागेल। तर रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे अमोल वेटाम हे सध्या आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। अमोल वेटाम जी, तुम्ही भूमिका मांडताय की आरटी फोडून आरटी स्थापन करणं हा राज्य सरकारचा जातीय अजेंडा आहे असं तुमचं मत आहे। काय सविस्तर भूमिका आहे याविषयीची? मुळातच भारतीय संविधान यामध्ये जे शैक्षणिक आरक्षण दिलेलं आहे किंवा आरक्षण समूहातील व्यक्तींना सवलती जे दिलेले आहेत ते पूर्णपणे अनुसूचित जातींना 59 जातींना दिलेले आहेत, जे महाराष्ट्राच्या गॅजेट प्रमाणे आहेत। बरोबर। असे असताना असे कोणतेही जातींना बाहेर काढून म्हणजे कास्ट विदिन कास्ट आरक्षण देता येत नाही। आणि सरकारने हा निर्णय घेत असताना ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ हा फॉलो करणं गरजेचं आहे। पण या पद्धतीने कोणत्याही पद्धतीने ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ फॉलो न केल्यामुळे ते भारतीय संविधानाचं आव्हान एक प्रकारचा निर्णय आहे, म्हणजे राज्य सरकारने घेतलेला निर्णय। आता पार्टीच्या ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर आपण पीएचडी होल्डर हे आंदोलन करत आहेत, त्यांना पीएचडी ची फेलोशिप मिळत नाहीत म्हणून ते मोर्चे काढत आहेत। आणि यामध्ये मातंग समाजाचे देखील सहभागी आहेत विद्यार्थी। आणि 59 जातींना जर हे आरक्षण असताना यामध्ये प्रत्येक जाती जर अशा उठून जर प्रत्येक मागणी करत राहतील की आम्हाला वेगळी संस्था स्थापन करा, तर भारतीय संविधानाचा जो आहे त्यालाच हा बाधा पोहोचवत आहे। बरोबर, तुमची भूमिका लक्षात आलेली आणि यावरती प्रतिक्रियेसाठी भाजपचे आमदार अमित गोरखे सध्या फोन लाईन वरनं आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे राहूयात। तुम्ही सोबत राहा। गोरखेजी, एक साधा प्रश्न, त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्या अनुषंगाने ते म्हणतायत की भारतीय संविधानाला आव्हान देणारा हा निर्णय म्हणून याकडे बघावा लागेल, तुमची प्रतिक्रिया? हॅलो, हां, अमित गोरखेजी, रिपब्लिकन स्टुडंट युनियनचं असं म्हणणं या निर्णयाबद्दलचं की भारतीय संविधानाला आव्हान देणारा हा निर्णय म्हणून याकडे बघावा लागेल, तुमची भूमिका, तुमची प्रतिक्रिया? संविधानाला खऱ्या अर्थानं भारतीय संविधान जर आपण व्यवस्थित वाचलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला, तळागाळातल्या समाजाला, वंचित समाजाला न्याय देण्यासाठी, न्याय हक्क देण्यासाठी, मग तो सर्व स्तराचा असेल, शैक्षणिक असेल, व्यावसायिक दृष्ट्या असेल, सर्व स्तरातला देण्यासाठीचा हा निर्णय खरं तर या राज्यघटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे। आणि याआधी पण महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं की प्रत्येक जातीसाठी महामंडळ अस्तित्वात आलेली आहेत। मग महात्मा फुले महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, त्याचबरोबर शर्मकार महामंडळ असेल। त्यामुळे प्रत्येक जातीचा विकास झाला पाहिजे। आपण जर बार्टीमध्ये 59 जाती खऱ्या अर्थानं त्याच बार्टीमध्ये काम चालतं, पण त्याची थोडी आपण जर माहिती घेतली तर त्या 59 जातीमध्ये परिपूर्णरित्या बार्टी मधनं खऱ्या अर्थानं शैक्षणिक किंवा इतर कामं झालेली नाहीत, हे वेळोवेळी सिद्ध झालंय, माहितीचे अधिकारही सिद्ध झाले। आणि मातंग समाज हा महाराष्ट्रातला 2 नंबरचा अनुसूचित मधला समाज आहे। आणि खऱ्या अर्थानं आजही मातंग समाजामध्ये, आत्ताच ताजं उदाहरण घ्या, आज तागायत महाराष्ट्राच्या जन्मापासून मातंग समाजाला विधान परिषद पहिल्यांदा मला मिळाली। त्याचबरोबर एकही IAS ऑफिसर आजही मातंग समाजाचा नाहीये। त्यामुळे हे दिल्याने कोणाला दुःख होण्याचं कारण नाही, उलट आनंद झाला पाहिजे की आपला समाज बांधव, आपल्या बरोबरचा बांधव, त्याला न्यायासाठी, हक्कासाठी जे बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं न्यायदानाचं काम केले ते देण्याचं काम सरकार जर करत असेल त्याला ऑब्जेक्शन घेण्याचा विषयच नाही। अमोल वेटमजी, तुमची प्रतिक्रिया?
सांगितले की बार्टीची स्थापना झालेली आहे, तर बार्टी अनुसूचित जाती समूहांना आरक्षण आहे, इथं व्यक्तिगत कुठल्या जातीला आरक्षण देता येत नाही. आणि त्यामध्ये बार्टी जर कमी पडले असेल तर शासनाचं अपयश आहे, त्यांनी मान्य केलेलं आहे एकंदरीत. आणि सामाजिक न्याय विभाग हे न्याय देण्यासाठी सक्षम नाही आणि भाजप सरकार देखील सक्षम नाही, हे उघड आज कबूल झालेले आहेत हे आमदारच. आणि सांगायचं तात्पर्य आज सगळ्यात जवळपास 25,000 कोटी रुपये अनुसूचित जातीचे खर्चित जातात. स्वतंत्र बजेटची मागणी होते, ती बजेटची मागणी केली जात नाही. महामंडळाचं त्यांनी उदाहरण दिलं. अण्णाभाऊ साठे महामंडळाला केंद्र सरकारने अजून पैसे दिले नाहीत. किती उद्योजक तयार झालेले आहेत या तरुण पिढीचे, म्हणजे ह्या समूहाचे. बरं, अगदी अमित गोरखे, तुमची अगदी शेवटची कमेंट. आता यांचं म्हणणं आहे की बाबा सरकार खरं दुजाभाव करते, तर बार्टीची स्थापना कधी झाली आपण ते थोडंसं बघावं. आणि राहिला अण्णाभाऊ साठे महामंडळाचा प्रश्न, अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये भ्रष्टाचार कुठल्या सरकारमध्ये झाला ते यांनी विचार करावा. आणि त्याच्यामुळे मातंग समाज किती अधोगतीला गेलाय, किती वर्ष महामंडळ बंद होतं. 300 कोटी हे महामंडळाचं बजेट असताना 7 वर्ष महामंडळ बंद होतं. म्हणजे 7 वर्ष गुणिले 3 जर आपण पाहिलं तर एवढ्या कोटी रुपये गरिबांना मिळाले असते. त्यामुळे सरकारचा निर्णय हा अत्यंत उत्तम आहे आणि संपूर्ण मातंग समाज महाराष्ट्रातल्या या सरकारच्या बरोबर असणार आहे. बरं, अमित गोरखेजी आणि अमोल वेटमजी, धन्यवाद या संवादासाठी.